माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर आपल्या प्रारब्धामध्ये जे काही लिहिलेलं असेल ते कोणालाही चुकलेलं नाही। जे आपल्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे तेच आपल्या सोबत घडत असते। आपण सर्व काही बदलू शकतो पण आपलं नशीब आपण बदलू शकत नाही। एखादी मुलगी जर खूप श्रीमंत घराण्यात जन्माला आलेली असेल पण तिच्या नशिबात गरीबाची पत्नी म्हणून जीवन जगणे लिहिलेले असेल तर ती ज्या घरात जाईल तिथे गरिबीतच तिला जीवन जगावं लागेल। आपली इच्छा जरी नसेल तरी प्रारब्धामध्ये जे लिहिलेलं आहे ते आपल्याला भोगावंच लागतं। अनेक जणांना वाटतं की आम्ही खूप परमेश्वर भक्ती करतो तर आमचा प्रारब्ध चुकेल। तुम्ही किती देखील ईश्वराची भक्ती केली तरी तुमचा प्रारब्ध बदलू शकत नाही। केवळ तुमच्या आयुष्यात आलेले दुःख कमी होऊ शकते। साक्षात देवादिकांना सुद्धा आपले प्रारब्ध बदलता आलेले नाही तर तुम्ही आम्ही तर केवळ सामान्य मनुष्य आहे। प्रभू रामचंद्रांना देखील 14 वर्ष वनवासात जावे लागले। देव असून सुद्धा त्यांच्या नशिबात आहे ते त्यांना चुकलेलं नाही। तसेच भगवान श्रीकृष्ण स्वतः भगवंत असून त्यांचा जन्म बंदीखान्यात झाला। आपण आपलं प्रारब्ध बदलू शकणार नाही हे मी एका कथेद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। आपला जन्म, मृत्यू आणि लग्न जिथे लिहिलेले असेल तिथेच आपल्याला आपलं प्रारब्ध ओढून घेऊन जाते आणि या 3 गोष्टी केवळ प्रारब्धानुसारच होतात। कथा खूप पुरातन काळातली आहे। रावणाने मुलगी झाल्यावर ब्रह्मदेवांना विचारले या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे। ब्रह्मदेवांनी कुंडली पाहून सांगितले समोर झाडूवाला मुलगा दिसतो आहे त्याच्याबरोबर या मुलीचं लग्न होणार आहे, तोच हिचा जीवनसाथी होईल। रावणाला ही गोष्ट ऐकल्यावर खूप राग येतो। तो म्हणतो माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची शक्यच नाही। त्याने लगेच आपल्या नोकरांना सांगितले या मुलाला उचलून समुद्रामध्ये फेकून द्या। तेव्हा नोकरांनी त्या मुलाचा अंगठा कापून समुद्रामध्ये फेकून दिले त्याला। तो मुलगा पाण्यामध्ये वाहत वाहत एका बेटावर पोहोचला। ज्या बेटावर पोहोचला त्या बेटाचा राजा वारला होता। लोकांनी हत्तीच्या सोंडेत माळ देऊन हत्ती ज्याच्या गळ्यामध्ये माळ घालेल तो ह्या बेटाचा राजा होईल असे ठरवले होते। लोक हत्तीच्या सोंडेमध्ये माळ देऊन त्या हत्ती मागे फिरत होते। हा मुलगा दिसल्यावर हत्तीने त्या मुलाच्या गळ्यात ती माळ घातली आणि लोकांनी त्या बेटाचा राजा म्हणून त्या मुलाला स्वीकारले। बरीच वर्ष उलटून गेली। त्या बेटावरचा राजा म्हणजे तो मुलगा वयात आला होता। तशी रावणाची मुलगी सुद्धा उपवर झाली होती। बेटावरचा राजा म्हटल्यावर रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या झाडूवाल्या बरोबर लावून दिला। अर्थात तो झाडूवाला म्हणजेच बेटावरचा राजा होता हे रावणाला माहिती नव्हते। रावणाने एकदा पाहुणचारासाठी आपल्या जावयाला आपल्या घरी बोलावले। रावण म्हणाला ब्रह्मदेव सुद्धा खोटं बोलायला लागले। माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याबरोबर होणार होते हे ब्रह्मदेवांनी सांगितले होते पण आपण तर राजा आहात असं जावयाला रावण म्हणतो। तेव्हा रावणाला प्रत्युत्तर देत जावई म्हणतो माफ करा मामा मला, मीच तो मुलगा आहे। त्याने आपल्या पायाचा अंगठा रावणाला दाखवला। मग रावणास खात्री पटली की या ब्रह्मदेवाच्या गाठी आहेत। एखाद्याचे मरण जिथे लिहिलेले आहे तिथेच होत असते। एकदा गरुडाची आई आजारी पडलेली असती। सगळे जण येऊन भेटत असतात। गरुड रोज संध्याकाळी आपल्या आईला विचारायचा की आज कोण कोण आलं होतं भेटायला।
तेव्हा आई गरुडाला सगळ्यांची नावे सांगत होती. एकदा यमराज आले आणि हसले, पण जाताना आई म्हणाली की यमराज आले होते भेटायला. तेव्हा गरुडाला शंका आली की यमराज का हसले असतील. तेव्हा गरुडाने आईला उचलले आणि जंगलामध्ये नेऊन झाडांच्या खोडामध्ये ठेवले. यमराज दुसऱ्या दिवशीही तिथे आले. गरुडाने यमराजांना विचारले की तुम्ही माझ्या आईला भेटायला आले होते, पण जाताना आपण हसला का. तेव्हा यमराज बोलतात, तुझ्या आईचा मृत्यू झाडाच्या खोडात आहे तर तुझी आई घरात कशी, म्हणून हसलो. तेव्हा गरुडाने झाडाच्या खोडात पाहिले, तेव्हा गरुडाची आई वारली होती. तर तात्पर्य, कोणाचा मृत्यू बसमध्ये, कोणाचा रस्त्यात, कोणाचा पाण्यात, तर कोणाचा आत्महत्या करून होतो. आणि हे सर्व काळाच्या हातात आहे. पण काळाचा सूत्रधार हा परमात्मा आहे. दररोज सकाळी उठल्यावर कृतज्ञ व्हा. ईश्वराला प्रार्थना करा की आजपर्यंत तू जे दिले आहेस ते तुझेच आहे, मी मात्र निमित्त आहे. इतरांपेक्षा तू मला खूप काही दिलं आणि माझं राहिलेलं आयुष्य तुझ्या कृपा आशीर्वादाने, सुखासमाधानाने आनंदी जगण्यासाठी सतत तुझे नामस्मरण करण्याची, चांगले कर्म करण्याची ताकद मला दे. तुझा विसर मला कधीच पडून देऊ नको. तुझी अखंड सेवा करण्यासाठी मला चांगले आरोग्य दे आणि या शरीराला कोणताही घातपात होऊ नये ही सुद्धा काळजी तूच घे. अशी प्रार्थना परमेश्वराला करायची. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.